हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल बीएफसी अकॅडमी. बीएफसी क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये मिशन खाकी मधील ठाणे शहर पोलीस 2023 मध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण करणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ता यावरील. ओके फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर पहिला प्रश्न आहे बघा, पहिला प्रश्न आहे, खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने दिली आहेत तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य उत्तर काय. ओके, बघा योग्य उत्तर सांगायचं आहे. म्हणजे 1 + 2 3 झाला, 2 + 3 7 झाला, 3 + 4 13 झाला, 5 + 6 काय होणार. ओके, बघा मित्रांनो याला कसं सोडवायचं. 1 × 2 करा. बघा या दोघांचा गुणाकार 1 × 2 करा आणि त्यामध्ये 1 मिळवा. किती? 1 × 2 2 + 1 झाला मित्रांनो 3. ओके, तसंच बघा इथे पण या दोघांचा गुणाकार 2 × 3 करा आणि त्यामध्ये 1 मिळवा. बघा 3 दुणे झाले 6 आणि 1 मिळविला झाला बघा 7. ओके, तसंच इथे बघा 3 × 4 कराय, 3 × 4 केले त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. ओके, त्यात 1 मिळवा. 3 × 4 12 + 1 झाला बघा 13. आहे का बरोबर 13? हो. नंतर 5 × 6 करा, त्यात 1 मिळवा. 5 × 30 अधिक 1 झाला मित्रांनो 31. आन्सर असणार बघा ऑप्शन नंबर 4. ओके, क्लिअर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, चला व्हेरी गुड. जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला, तुमचा टाइम स्टार्ट झाला मित्रांनो आता. ओके, 30 सेकंद दिले जाणार तुम्हाला, पटापट आन्सर करायची. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. चला पटापट आन्सर करायचे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, आन्सर करायचं मित्रांनो फटाफट. ओके, टाइम संपतोय. 4 3 2 1 टाइम अप. चला बघूया मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी बघा काय 8 आणि @ दिलाय, इथे 9. मग बघा काय झालंय, 8 × 7 केलंय मित्रांनो, 8 × 7 = 56. ओके, काय असतो 56. यालाच त्यांनी काय लिहिलाय, 6 पुढे लिहिलाय, 5 मागे लिहिलाय, झाला 65. परत बघा 9 × 9 करूया. 9 9 81. काय केलंय, 1 पुढे 8 मागे 18. नंतर बघा 4 × 4 4 चौक झाला 16. यालाच करून टाकला 61. ओके, मागे पुढे. नंतर 6 × 6 काय होणार, 6 7 36. याला काय करावं लागेल, 6 पुढे 3 मागे 63. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्लिअर. ओके, व्हेरी गुड. जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न. चला तर या प्रश्नाचा आन्सर करायचे. तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. ओके, चला. राजीव हा सुरेश पेक्षा मोठा आहे, विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे, मात्र सुरेश पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण. चला फटाफट आन्सर करायचे मित्रांनो. चला फटाफट आन्सर करायचं फटाफट. ओके, टाइम अप टाइम अप. बघूया बघा, बघा इथे काय सांगितलंय, राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. कोण, राजू सुरेश पेक्षा मोठा. मोठा जे असतील ते वर लिहूया. सुरेश पेक्षा मोठा कोण आहे मित्रांनो, राजू आहे. ओके ना. बघा राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. नंतर विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे. बघा विनय काय आहे, अविनाश पेक्षा मोठा. म्हणजे अविनाश पेक्षा मोठा कोण असणार, अविनाश पेक्षा मोठा असणार विनय. क्लिअर आहे. बघा काय सांगितलंय, विनय हा अविनाश पेक्षा मोठा, अविनाश पेक्षा मोठा विनय आहे, मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. या सुरेश पेक्षा लहान कोण, विनय. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे, मात्र सुरेश पेक्षा लहान. म्हणजे याच्यापेक्षा लहान हा असणार. ओके, हा. मग आता बघा काय सांगितलंय, तर सर्वात मोठा कोण,
सुरेशपेक्षा मोठा राजू आणि सुरेशपेक्षा लहान विनय आणि अविनाश. सर्वात मोठा राजू. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न बघा, याचा आन्सर करायचं मित्रांनो फटाफट. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार? चला या प्रश्नाचा आन्सर करा मित्रांनो, की प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार. फटाफट आन्सर करायचं बघा. 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. टाइम अप. ओके, चला बघा टाइम संपलेला आहे. बघा इथे काय सांगितलं मित्रांनो, बघा हा इकडे 2, हा इकडे 2. बघा मित्रांनो, आपण जर 2 गुणिला 2 केला 4, 4चा घन केला बघा 64 मिळतो. 3 गुणिला 3 केला 9, 9चा घन 216 मिळतो. मग गुणायचं नाहीये, काय करायचं बघा, इथे केलाय 2 अधिक 2 केलाय, मग इथे पण 3 अधिक 3 करूया. 3 अधिक 3 बरोबर होणार 6. 6चा घन 216 असतो. मग इथे पण 3 आणि 2 झाले 5. 3 अधिक 2 झाले किती 5. 5चा घन 125. ओके, आन्सर असणार बघा ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? 4 बरोबर ऑप्शन नंबर 1. ओके, व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न. चला या प्रश्नाचा आन्सर करायचं फटाफट. टाइम स्टार्ट झाला बघा तुमचा. ओके, चला फटाफट आन्सर करायचं. ओके, टाइम बघा काय सांगितलं मित्रांनो, 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे, तर 48 आंब्यांची किंमत किती? 48 आंबे म्हणजे काय मित्रांनो, तर 4 डझन. ओके ना, 48 आंबे म्हणजे 4 डझन आणि 12 डझन आंब्यांची किंमत 288. म्हणजे आपण 288 ला जर भाग दिला 12 ने, तर आपल्याला 1 डझनची किंमत मिळणार. 4 डझनची पाहिजे, 4 ने पुन्हा गुणून घ्या. क्लिअर आहे? बघा 288 रुपयांना 12 ने भाग दिला 1 डझनची किंमत मिळणार. 48 आंबे म्हणजे 4 डझन. 1 डझन मध्ये 12, 12 चोक 48 म्हणजे 4 डझन. 4 ने गुणून घ्या पुन्हा. ओके, बघा 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 9 27 उरला 1, 3 6 18 म्हणजे किती रुपये? 96 रुपये. ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, ठाणे शहर पोलीसचा पेपर मित्रांनो खूप सोपा होता. ओके, बेस्ट ऑफ बेस्ट क्वेश्चन रिझनिंगला गेले मित्रांनो. जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहे ना रिझनिंगची घेतली आहे. खूप सोपे प्रश्न आहेत आणि खूप कमी प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवर विचारले गेले आहे. याआधी जेवढेही मित्रांनो जेवढेही आपण पेपर सॉल्व्ह केले 40 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला मिळाले. ओके, तर मित्रांनो ज्या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता एक्स्ट्रा असेल तो पेपर मित्रांनो तुमचा प्लस पॉइंट मानला जातो. ओके, कारण गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही खूप छान पद्धतीने समजू शकतात, सोडवू शकतात. ओके, जीके जीएस त्याची मर्यादा नसते. चला बघा बघूया याला. इथे ही संख्या प्लस 1 क्वेश्चन मार्क त्याला आपण x मानला, वजा ही संख्या वजा ही संख्या असं म्हटलंय. बरोबर, आपण बघा याची मान्य करून घेऊया. 41 72 अधिक x मानला, वजा 16 96 वजा 30 96. ओके, बरोबर x च्या जागी काय येणार? ओके, आता आन्सर पण दिलेलं नाही, मग आपण आन्सर x लाच मानू. x ला बरोबरच्या तिकडे पाठवून द्या. बघा ओके, या दोघांची मायनस मायनस प्लस होणार. ओके, दोघांची प्लस होणार. बघा काय प्लस करा बघा, 3 0 का, 3096 अधिक
1696. ओके, 6 12 हातच्याला 1 9 9 18 आणि 19 हातच्याला 1 7 आणि हा 4. म्हणजे या दोघांची प्लस बघा काय आले 7 4 9 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. ओके, नंतर हा इकडे अधिक आहे याला बरोबरच्या तिकडे पाठवून देऊ, हा इकडे वजा x होणार आणि हा काय राहिला बघा 4 1 7 2. आता बघा काय करायचं, हा प्लस हा मायनस, प्लस मायनस होणार मायनस, मायनस करून टाका 4 7 9 2 वजा 4 1 7 2. बघा आन्सर हा 0, इथे येणार 2, इथे येणार 6. ओके, 4 4 गेला 0, म्हणजे इथे 620. आणि मोठी संख्या बघा दोघांमध्ये मोठी कोणती 4100 4700, म्हणजे हे चिन्ह बरोबर इकडे वजा x. दोन्ही साईडला वजा वजा आहे, कॅन्सल करा, वजा वजा कॅन्सल, x ची किंमत मिळणार 620. ओके, ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. ओके आहे फ्रेंड्स, ओके ना, ओके क्लिअर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, याचा आन्सर करायचं मित्रांनो फटाफट. चला बघा प्रश्न खूप सोपा आहे. 35 गुणिला 32 गुणिला 37 गुणिला 47 गुणिला 56 गुणिला 64 जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक कोणता येणार. बघा हा गुणाकार करायचा आहे आणि एकक स्थानचा अंक कोणता येईल हे विचारलेलं आहे. चला करा फटाफट, गुणाकार करायचा आहे, बघूया एकक स्थानचा अंक कोणता येतोय तर. ओके, 2 1. टाइम संपलेला आहे. चला बघूया याला पण सोडूया. बघा मित्रांनो काय करायचं, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. बघा याचा पण एकक स्थानचा संख्या घ्या, याचा पण एकक स्थानचा संख्या घ्या. बघा 5 गुणिला 2 सर्वांचा एकक स्थानचा संख्या घ्यायचा, याचा 7 याचा पण 7 याचा 6 याचा पण 4. कारण एकक स्थानचा अंक विचारलाय ना, म्हणून एकक स्थानची संख्या घेतली. बघा इथे 5 गुणिला 2 10. ओके, 5 गुणिला 2 10, याचा एकक स्थानचा अंक 0. इकडे 7 7 49, याचा एकक स्थानचा अंक 9. इकडे 6 चौक 24, याचा एकक स्थानचा अंक मित्रांनो 4. आणि यांचा गुणाकार ज्याच्यामध्ये 0 आलेला आहे तो गुणाकार नेहमी 0 असतो, म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे, एवढं सोडवायचीही गरज नाही, हे तुम्हाला सांगण्यासाठी. नाहीतर 5 दुणे 10, याचा 0 मिळाला एकच स्थानी, डायरेक्ट पुढे काही असू द्या आन्सर 0. ओके, चला पुढचा प्रश्न. चला या ठिकाणी सांगायचं मित्रांनो काय येणार आन्सर. स्टार्ट. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार हे सांगायचे आहे. ओके क्लिअर. चला बघा याला सोडवायचं. बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, हा 20 हा 20 दोघांची प्लस करा. बघा 20 प्लस 20 झाला किती 40 बरोबर. याला 2 ने गुणून घ्या, येतोय का 80. डन, तसं येतंय. इथे पण करूया 19 19 प्लस करून बघू. 19 प्लस 19 होतो किती 38. त्याला 2 ने गुणून बघा काय होतो, 8 दुणे 16 6 4 1 3 दुणे 6 1 7 मिळतोय 76. ओके व्हेरी गुड. म्हणजेच 29 अधिक 19 करा किती 9 9 18 आजच्याला 1 2 आणि 2 4. मग याला 2 ने गुणून घ्या. 8 दुणे होणार 16 6 आजच्याला 1 4 दुणे 8 आणि 1 9, म्हणजे आन्सर मिळणार मित्रांनो 96. ओके, काय असणार 96. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे, 8 बरोबर 1. व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न याचा आन्सर करायचं बघा फटाफट. टाइम स्टार्ट झालेला आहे. 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती.
बघा मित्रांनो, याला आता काय करावं लागेल तुम्हाला, सरळ सरळ 100 पेक्षा मोठ्या आणि 200 पेक्षा छोट्या 7ने भाग जाणाऱ्या संख्या शोधाव्या लागतील, त्यांची बेरीज करावी लागेल आणि मग त्याने भाग द्यावा लागेल एकूण नंबरने. याला तसं न करता मित्रांनो आपण करूया. बघा 100 पर्यंत 7ने भाग जाणाऱ्या किती नंबर आहेत मित्रांनो, जाणाऱ्या ज्या संख्या आहेत किती आहेत मित्रांनो, मला वाटतंय की 14 आहेत. बघा कसे 7 10 14, 70 पर्यंत 10 आणि पुढे 7 चोक 28 म्हणजे 14 साते. 14 साते किती होणार मित्रांनो, 14 साते 98 होतो बरोबर. म्हणजे 98 पर्यंत 14 अंक आहेत म्हणजे हा शेवटचा नंबर बरोबर. मग पुढे 200 पर्यंत पण किती असणार, 200 पर्यंत 100 ते 200च्या मध्ये पण 14 नंबर असतील मित्रांनो बरोबर. मग 14 नंबर आहेत म्हणजे काय करायचं, सरळ सरळ आता 14 नंबर आहेत ना, यात काय करायचं, 7 आणि 8वा नंबर या दोघांची प्लस करायची आणि 2ने भाग देऊन जायचं, सरासरी मिळून जाईल. मग आता 7वा आणि 8वा नंबर कसा घ्यायचा मित्रांनो, बघा लास्ट नंबर आहे आपला 98 बरोबर. 14वा नंबर 98, याच्या पुढचा जो पण नंबर येईल तो या दोघांच्या मध्ये येणार बरोबर. 105 येणार पुढचा नंबर, या दोघांच्या मध्ये येतो. 105 हा पहिला नंबर. शेवटचा नंबर किती असणार, तर मित्रांनो 200 ला 7ने भाग द्यायचं. बघा काय करायचं, 200 ला 7ने भाग द्यायचं, जी बाकी होणार ती मायनस करायची 200 मधनं. 7 दुने 14 उरले 6 हा 0, 7 8 56 उरले 4, 4 मायनस करा म्हणजे शेवटचा नंबर 196 आहे. बघा पहिला नंबर 105 आणि शेवटचा नंबर 196 आहे. ओके, यांचं काय काम नाही आपल्याला, ओके फक्त सांगण्यासाठी. आता बघा काय करायचं मित्रांनो, आपल्याला याच्यात 7वा आणि 8वा नंबर शोधायचा. 7ने 7ला गुणल्यानंतर 7 वेळा घेतल्यानंतर काय येतो, 49 येतो आणि 7ला 8 वेळा घेतल्यानंतर 7 8 56 येतो बरोबर. मग काय करायचं, 98 नंतर 7वा नंबर म्हणजे 49 प्लस होणार. 98 मध्ये 49 प्लस करा, बघा किती, 9 8 17 7 हातच्याला 1 9 10 14 147 आणि पुढचा 8वा नंबर काय येणार, परत त्याच्यात प्लस करा 7 म्हणजेच किती, 3 आणि 4 7 म्हणजे 154. 8वा नंबर 154 असणार बरोबर, कारण याच्यात 7 प्लस केलं 3 आणि ते 4 हो. ओके, मग या दोघांची प्लस आणि 2ने भाग देऊन द्यायचा आहे. बघा प्लस काय येणार ते सांगायचं. बघा 7 आणि 4 11 1 हातच्याला 1 5 6 6 आणि 4 10 0 हातच्याला 1. ओके, 1 आणि 1 झाला, 1 आणि 1 2 आणि 1 3 3 म्हणजे 301 भागीला 2. 301 चे जर 2 भाग केले, 300 चे भाग केले तर 150 आणि ह्या एकाचे भाग केले तर 0.5 म्हणजे आन्सर आहे 150.5. ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. ओके आहे, नसेल कळालं पुन्हा रिवाइंड करायचं, पाहून घ्यायचं, खूप सोपं आहे. समजवलंय म्हणून थोडं डिटेल जास्त लिखाण झालंय, नाहीतर तुम्हाला कळून जाणार. ओके, 7पर्यंत 100च्या खाली 7ने भाग जाणार 100च्या खालची पहिली संख्या 98 आहे. याच्या पुढची संख्या ही 100 ते 200च्या मधली येणार, म्हणून मी त्याच्यातला 7वा अंक पाहिजे होता म्हणून 49 प्लस केला, 8वा अंक 56 प्लस केला, दोघांची प्लस 2ने भाग द्या, आन्सर मिळून जाईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न, याचा आन्सर द्यायचा. बघा आशुतोष उत्तरेकडे 100 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 50 किलोमीटर चालला, त्यानंतर परत उजवीकडे वळून 100 किलोमीटर चालून थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर होता. ओके, चला याला पण सोडूया. बघा बघा मित्रांनो, या प्रकारे दिशा लक्षात ठेवायच्या. ही उत्तर, ही दक्षिण, ही आहे पूर्व आणि ही आहे मित्रांनो पश्चिम बरोबर. मग आता यांना चालवायचं. बघा उत्तरेकडे 100 किलोमीटर, इथून स्टार्ट झाला ए पॉइंट पासून, उत्तरेकडे गेला 100 किलोमीटर चाललाय बरोबर. नंतर चालला
नंतर उजवीकडे वळून 50 किलोमीटर. बघा इथून असा सरळ गेला, उजवी बाजू ही 50 किलोमीटर चालला, इकडे गेला 50 किलोमीटर चाललेला आहे. आता असा गेलाय चालला, त्यानंतर परत उजवीकडे वळून 100 किलोमीटर चालला, परत उजवी बाजू तुमच्याकडे बघा, इकडे वळून पुन्हा 100 किलोमीटर चाललेला आहे बिचारा. इथे आला बघा. मग आता तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, हे त्याचं सुरुवातीचं ठिकाण. इथून तो एवढ्या अंतरावर आहे, ते अंतर आहे 50 किलोमीटर. किती आहे? 50 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे का? कळालं मित्रांनो सर्वांना? खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, टेन्शन घेऊ नका. ओके, चला प्रॅक्टिस परफेक्ट करून ठेवायची, सोपे पण आणि अवघड पण. चला बघा पुढचा प्रश्न. आणि मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सोल्युशन पाहिजे असतील ना, तर आपल्या BFC अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन दिले, प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायचे. ओके. आणि जर मित्रांनो तुम्हाला आपले ऑनलाईन कोर्सेस हवे असतील तर प्ले स्टोअरला जा, BFC अकॅडमी नावाचं ॲप आहे, डाउनलोड करा. खूप सारे मित्रांनो डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. लवकर जायचं मित्रांनो, डाउनलोड करायचंय. ऑफर मर्यादित दिवसांसाठी आहे मित्रांनो. ओके. त्यात तुम्हाला राणे सरांच्या पुस्तकाचे सोल्युशन मिळेल, नितीन महाले सरांच्या पुस्तकाचे सोल्युशन मिळेल, मिशन खाकीवरती मित्रांनो बेस्ट ऑफ बेस्ट कोर्स आहे तो देखील मिळेल. आणि संपूर्ण जेवढे ही लाईव्ह सेशन माझे आहेत तेवढे पूर्ण पाहण्यासाठी संपूर्ण गणित म्हणून एक कोर्स आहे मित्रांनो. ओके. चला बघा, एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3ने गुणण्याऐवजी 3ने भागले तर त्याचे उत्तर 3 येते. तर ती मूळ संख्या कोणती? ती मूळ संख्या मानली मित्रांनो मी x होती. ओके. आता गुणले हे जाऊ द्या, त्याने त्याऐवजी काय केलं, 3ने भाग दिल्यास उत्तर 3 आले. म्हणजे त्या x ला 3ने भाग दिला, उत्तर 3 आले. तर ती संख्या कोणती? भागतोय, इकडे गेला गुणणार, म्हणजे x बरोबर किती? 3 गुणिला 3 x मिळणार मित्रांनो 9. बघा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. किती सोपा आहे बघा प्रश्न. क्लिअर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, चला याचा आन्सर करायचंय. चला बघा, 10 रुपयांच्या बंडलामध्ये 91,236 या नंबरापासून सलग 91,316 या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडल मध्ये एकूण रक्कम किती आहे? बघा मग काय करायचं मित्रांनो, आता ही पण नोट आहे, ही पण नोट आहे. मग यांची जर वजाबाकी केली तर एक नोट राहणार, ती नंतर प्लस करू ह्या नंबरची. बरोबर. ही नोट कारण की मायनस करताना ही नोट नाही येणार. बरोबर. हे व्यवस्थित समजा. ओके. मग आता मोठी संख्या 91,316 यातनं शेवटचे नंबर सुरुवातीचा 91,236 हे मायनस करा. बघा काय होणार? 0. इथे झाला 11तनं 3 काढले, बघा किती? 8. हा 0, हा 0, हा 0. म्हणजे या दोघांमधील अंतर कितीचं आहे? 80 आहे. बरोबर. आता ही नोट सुटून जाणार मित्रांनो यातनं. तुम्ही जर विचार करणार बघा 40 पर्यंत 4च नोटा घेतल्या, पण ही पण एक नोट आहे. म्हणजे 236 वाली 1, 237 वाली 2, 238 वाली 3, 239 वाली 4 आणि 240 वाली 5. क्लिअर. ओके. म्हणजेच प्लस करा 1, 80 मध्ये प्लस केली 1, टोटल नंबर आहेत 81 नोट आहेत. आणि 10 रुपयाची 1 म्हणजे 81 गुणिला 10 केला तर 810 येणार. आन्सर ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. ओके. डन. व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. अरे यार, हा आलाय का पुढचा प्रश्न? ओके. चला हा मागचा, हा पुढचा. डन. चला पटापट आन्सर करायचं मित्रांनो. टाइम स्टार्ट झाला बघा तुमचा. ओके. चला, 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? चला पटापट आन्सर करायचे मित्रांनो. भरपूर विद्यार्थी आन्सर करतील. पटापट आन्सर करा बघा.
आणि ज्यांनी लाईक केला नसेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करायचंय. बघा आपल्या या चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या मिशन खाकी म्हणजे पोलीस भरतीबद्दलचा ऑल कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल मिळणार मित्रांनो. त्यासाठी सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करून घ्यायचंय. आपल्या चॅनलचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. ओके, टाइम संपला. बघा बघूया. बघा 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये, म्हणजे प्रत्येक पुस्तक 30 रुपयाला, म्हणजे 30 रुपयाला 3 पुस्तकाची किंमत किती झाली 90 रुपये. नंतर 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 रुपये, म्हणजे एक पुस्तक 20 रुपयाला, 20 गुणिला 2 करा. बघा 2 पुस्तकांची 20 आहे म्हणजे 40 झाले. ओके, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत बघा, ह्या दोघांची किंमत टोटल 40, तिघांची किंमत टोटल 90, म्हणजे याच्यातनं मायनस कला राहिले 50. ते तिसऱ्या पुस्तकाची किंमत ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला याचा आन्सर करा. बघा बघा डॅश केली 101, नंतर डॅश 1011 डॅश डॅश 11101. आता यांच्यापैकी काय असणार की हे 4 रिकाम्या जागा परफेक्ट भरणार. ओके, बघायचं. बघा आता मित्रांनो याला कसं सोडवाल तर सरळ सरळ इथे बघा किती नंबर आहेत आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, टोटल किती आहेत मित्रांनो या ठिकाणी 16 अंक आहेत. बरोबर. मग आपण याची काय करू, या 4 चा ग्रुप करू. 16 भागीला 4 केलं 4 चा ग्रुप बनणार. ओके, मग बघा काय करायचं, हा 4 चा एक ग्रुप करा, या 4 चा एक ग्रुप करा, या 4 चा एक ग्रुप करा आणि ह्या 4 चा एक ग्रुप करा. बघा शेवटच्या ग्रुप मध्ये काय मिळतंय 1101. बरोबर. काय मिळतंय मित्रांनो 1101. क्लिअर आहे का. बघा कळतंय का तुम्हाला. इथे बघा हा एक ग्रुप बनला, हा एक ग्रुप. ओके, इथे बघा ह्या ग्रुप मध्ये काय आलंय 1101. आता हाच आपण यांच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. बघा हा, तर बघा आता इथे 1101 लिहिण्यासाठी इथे पाहिजे आपल्याला 1. बरोबर, 1101. इथे 1101 हा पण 1. बरोबर, क्लिअर. बघा हे झाले 4. इथे पण बघा 1101. क्लिअर. इथे 1101. क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे 1, इथे 1, इथे 1 आणि 0. हे आन्सर शोधा आहे का. बघा हा ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. बघा या प्रकारचा ग्रुप करायचा होता 1101. क्लिअर. खूप सोपं आहे मित्रांनो, बस तिथेच तुम्हाला आन्सर पण होते. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक लिपीत कमल हा शब्द KML असा लिहितात, तर मदन हा शब्द कसा लिहाल. चला आन्सर करायचंय. बघा कमल या शब्दाला KML असे लिहिले तर मदन या शब्दाला कसे लिहाल. पटापट लाईक करा, शेअर करून द्या मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यायचे. असा नवनवीन कंटेंट मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला जाईल. त्यासाठी तुमच्याकडे चॅनल असलं पाहिजे आपलं BFC अकॅडमी नावाचं. ओके, बघा आता एका सांकेतिक भाषेत कमल यासाठी काय केलंय KML. मग आपल्याला मदन लिहायचंय. मदन कसा लिहिला जाणार. बघा सरळ सरळ मित्रांनो मला वाटतं क चा K, म चा M, L चा L, तसंच म चा M, ओके, द चा D, न चा N, MDN आहे. बघा MDN ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे का. ओके बरोबर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. चला या प्रश्नाचा आन्सर करा. बघा खालीलपैकी कोणती संख्या मालिकेत अचूक बसेल.
कोणती संख्या ही संख्या मालिकेमध्ये अचूक बसणार मित्रांनो, याचा आन्सर करायचंय बघा. बघायचं. बघा आपण यांच्यातील फरक बघूया मित्रांनो. ओके, तर बघा हा 99 आहे, नंतर तुम्हाला 78 दिलाय, 59 दिलाय, 42 दिलेला आहे, नंतर क्वेश्चन मार्क त्याला x लिहिला, 14 आहे, नंतर 3 आहे. ओके, मग बघा आपण यांच्यातील पहिल्या ह्या दोघांमधील फरक 99 मधनं 78 मायनस करा. बघा किती, इथे 1 आणि इकडे 2, म्हणजे यांच्यातील जो फरक आहे 21चा आहे. नंतर 78 मधनं 56 मायनस करा, इथे 2 आणि हा 78 मधनं 56 59 आहे का? ओके, इथे गडबड केली मित्रांनो आपण. हा जो आहे 9 आहे. ओके, 9 मायनस करायचे. मग 9 मायनस कसे करणार बघा, 78 मधनं 59 मायनस करायचे आहे. हा झाला 6, हा झाला 18, 18तनं 9 गेले मित्रांनो 9 आणि हा 1, यांच्यातील फरक 19चा. यांच्यातील फरक बघा मग 59 वजा 42, इथे हा 7 आणि हा 1, 17चा फरक आहे. ओके, यांच्यातील फरक 17चा. 21, ओके, 19, 17, मग मला वाटतं की इथे फरक असला पाहिजे 15चा. ओके, इथला असला पाहिजे आपला 13चा आणि इथे असला पाहिजे 11चा. बरोबर आहे, 14तनं 11 काढले, 3 उरले. ओके, मग 42 मध्ये 42 मधनं 15 मायनस करून घ्या. बघा किती उरणार, हा 3, हा झाला 12, 12तनं 5 गेले 7 आणि हे 2, 27. ओके, हा आहे 27. क्लिअर आहे का मित्रांनो? येणार बघा 27 मधनं 13 काढा, 14 येणार. ओके, म्हणजे 21, 19, 17, 15, 13, 11 असा फरक आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. ओके आहे. चला बघा पुढचा प्रश्न. चला याचा आन्सर करायचंय. चला टाइम स्टार्ट झाला बघा. भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असणार? चला आले का नाही? चला बघा, भाऊ आहे. ओके, आणि मित्रांनो बहीण आहे. या ठिकाणी भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 दिलं आहे. बहिणीचे वय जर 30 असेल, बघा बहिणीचं वय 30, गुणोत्तर किती बहिणीचं 5, मग 5ने भाग द्यायचं, 5 × 30 म्हणजे x जो आहे 6 मिळतोय. बघा क्लिअर. मग या 6ने याला गुणा, 6 × 4 6 × 24, 6 × 5 6 × 30. ओके, तर भावाचे वय किती? भावाचे वय असणार 24. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. ओके, चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. चला याचा आन्सर करायचंय. भिन्न संख्या ओळखा. 121, 81, 64, 49 वेगळी संख्या सांगायची आहे मित्रांनो. बघा पटापट आन्सर करा. याचा आन्सर तर क्विक आलं पाहिजे मित्रांनो. ओके, ओके, नाही आलं. बघा मित्रांनो, आता इथे जो आहे 121 हा वर्ग आहे मित्रांनो कितीचा? 11चा वर्ग आहे. 81 हा वर्ग आहे मित्रांनो 9चा. ओके, 64 हा वर्ग आहे 8चा आणि 49 हा वर्ग आहे 7चा. ओके, 11, 9 आणि 7. ओके, ह्या ज्या संख्या आहेत मित्रांनो, ओके, ह्या संख्या कोणत्या आहेत? विषम संख्या आहेत. ओके, विषम आहेत. आणि ही जी आहे मित्रांनो ही आहे समसंख्या. ओके, मग भिन्न संख्या कोणती असणार? तर ही 64 असणार.
64, ऑप्शन नंबर 3. ओके. बाकी सर्व विषम संख्येचा वर्ग आहे, ही सम संख्याचा वर्ग आहे, म्हणजे झाला विषम. ओके, भिन्न संख्या. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. चला याचा आन्सर करायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. याचा आन्सर तर यायलाच हवं. पटापट आन्सर करायचं मित्रांनो. ओके, चला पटापट आन्सर करायचंय. शेअर पण करून द्यायचं मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत. ओके, डन. चला बघा, 4चा वर्ग 64, तर सॉरी 4चा घन, 4चा घन 64 आहे. 125 कोणाचा घन, तर 5चा घन 125 असतोय. बरोबर, म्हणजे आन्सर आहे 5, ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न आलाय बघा. सोमवार जानेवारी, तर शुक्रवार कोणता? ओके, जर सोमवारला जानेवारी म्हटलं तर शुक्रवारला काय म्हटलं जाईल? चला पटापट आन्सर करा मित्रांनो. बघा, आणि लाईक करा, शेअर करा. ऍप डाउनलोड केलं नसेल, ऍप डाउनलोड करा. सोशल मीडिया आहेत मित्रांनो, टेलिग्रामला वगैरे तुम्हाला पीडीएफ वगैरे, लाईव्ह व्हिडिओची नोटिफिकेशन, ओके, सर्व नोटिफिकेशन वगैरे आपल्याला फॉलो करायचे मित्रांनो. BFC मॅथ हे इंस्टाग्राम आहे, BFC अकॅडमी हे मित्रांनो टेलिग्रामला, ओके, आणि फेसबुकला सुद्धा मित्रांनो BFC मॅथ म्हणून सर्च करायचं आणि फॉलो करायचे. बघा, सोमवारला जानेवारी म्हटलं, बरोबर, म्हणजे सोमवार हा असणार जानेवारी. ओके, नंतर मंगळवार हा असेल मित्रांनो फेब्रुवारी. ओके, नंतर बुधवार हा असेल तुमचा मार्च. नंतर गुरुवार हा असेल एप्रिल, आणि शुक्रवार हा असेल बघा काय मित्रांनो, तर मे. ओके, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. शुक्रवार काय मानलं जाणार मग? मे. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. चला बघा पुढचा प्रश्न. चला या प्रश्नाचा आन्सर करा बघा फटाफट. मालिका पूर्ण करा. बघा पुढची जी आहे सिक्वेन्स हा कंप्लीट करायचा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो, पूर्ण फॉलो करायचंय. ओके, शॉर्ट ट्रिक्स वगैरे असतील तर आपल्या BFC मॅथ या या इंस्टाग्रामला तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वगैरे मिळून जातील. ओके, PDF वगैरे पूर्ण BFC अकॅडमी हे आपल्या टेलिग्रामला मिळून जातील मित्रांनो. ओके, बघा तर या ठिकाणी मित्रांनो सरळ सरळ काय सांगितलंय, 12 15. ओके, बघा इथे 12 15 गुणीला 1 केलाय मित्रांनो, म्हणजे 12 15 मिळेल. नंतर 12 15 गुणीला 2 करा, बघा काय मिळेल, 5 दुने 10 शून्य चल 1 बे 1 बे आणि 1 3, परत बे दुने 4 आणि बे 1 बे मिळतोय दुसरा. ओके, 12 15 गुणीला 3, 3 5 15 हातच्याला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 दुने 6, 3 1 3, 36 45. क्लिअर. नंतर 12 15 गुणीला करायचं मित्रांनो 4, काय मिळणार बघा, 4 5 20 शून्य चला 2, 4 1 4 आणि 5 6, परत 4 दुने 8, 4 4 1 4 48 60. ओके, आला. म्हणजे शेवटचा काय मिळणार, 12 15 गुणीला 5, 5 5 25 चला 2, 5 1 5 आणि 2 7, 5 दुने 10 शून्य चला 1 5 1 5 आणि 1 6, 60 75. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. ओके आहे का? ऑप्शन नंबर 3 डन. 60 53. क्लिअर मित्रांनो. बघा 12 15ला 1 ने गुणलं, 12 15ला 2 आणि 3 आणि 4 आणि 5 आणि. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, याचा आन्सर करा बघा. जर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात, तर 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागणार? 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटं, 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागणार?
ओके चला बघायचं. बघा मित्रांनो 3 कागद टाईप करण्यात 40 मिनिटं लागत आहेत. क्लिअर आहे. बघा 3 कागदे 40 मिनिटे. आता जर याला आपण कितीने 15 कागदे ओके 5 ने गुणलं बघा किती मिळाला आपल्याला 15 मिळाला बरोबर. 5 पट घेतलं मग याचा टाइम पण 5 पट लागेल बरोबर. 3 कागदांना 40 मिनिटं मग 5 पट टाइम कागद आहेत बरोबर. 5 पट आहेत म्हणजे 15 तर वेळ सुद्धा 5 पट लागणार. 4 पंचे 20 8 200 मिनिटे लागणार. ओके 200 मिनिटे लागणार मित्रांनो. आता 200 मिनिट इकडे तर तास आणि मिनिट आहे. 200 मिनिट मग बघा काय करायचं 60 ने भाग द्या बघा. 200 भागीला 60 0 0 कट साइन त्रिक 18 ओके सॉरी 0 कट करू नका नाही तर आपल्याला मिळणार नाही. 60 त्रिक 180 उरले बघा 20 म्हणजे 3 तास झाले आणि उरतात किती 20 मिनिटे. ओके 3 तास 20 मिनिटे मित्रांनो. क्लिअर आहे. आन्सर 3 तास सॉरी हे नाही 3 तास 20 मिनिट ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे. ओके डन. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. ओके बघा पुढचा प्रश्न. ओ तर मित्रांनो या ठिकाणी ठाणे शहर पोलीस यामध्ये जेवढेही प्रश्न विचारले होते मित्रांनो गणित बुद्धिमत्तेची ही पूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहे. नजर चुकीने मित्रांनो एकाच प्रश्न राहिलेला असेल तर तो मित्रांनो तुम्ही मला ह्या नंबरवर पाठवू शकतात 99 60 88 60 06. ओके वेळ मिळाले ते त्याचे सोल्युशन मित्रांनो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचणार. ओके आणि मित्रांनो बघा आपले या प्रकारे कोर्सेस आहे खूप कमी दरामध्ये आहे. खूप सारी बेस्ट ऑफ बेस्ट ऑफर तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेली आहे. अल्प दरामध्ये आणि वेळ मर्यादित आहे मित्रांनो. ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. लवकरच मित्रांनो प्ले स्टोअरला जाऊन आपलं BFC अकॅडमी नावाचं ॲप आहे मित्रांनो. ओके BFC अकॅडमी नावाचं ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. ओके बेस्ट ऑफ बेस्ट ऑफर आणि कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार मित्रांनो. ओके तर या प्रकारे आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सेशनमध्ये नवीन प्रश्नासह नवीन प्रश्नपत्रिकेसह भेटूया मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाहीये. आवडला तर लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करत चालायचे. ओके फ्रेंड्स अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन दिले प्रेस करून द्यायची. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके थँक्यू बाय अँड बेस्ट ऑफ लक.